दिव्या महाराष्ट्रातल्या छोट्या गावातून नोकरीच्या शोधात पुण्यात आली। जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत खर्चासाठी तिला घरी पैसे मागावे लागत। पण बराच काळ झाला तरी तिला नोकरी काही लागत नव्हती, कारण तिचे गावातले साधारण शिक्षण आणि त्यात तिला इंग्लिश येत नव्हते। कालांतराने तिला घरी पैसे मागण्याची लाज वाटू लागली। ती खाण्यापिण्यात व इतर सगळ्या गोष्टींमध्ये खूप काटकसर करू लागली। 3 महिने झाले तरी तिने तिच्या रूमचे भाडे अजून दिले नव्हते। पुण्यात नोकरीविना राहणे तिला आता असह्य झाले होते। शेवटी तिला तिच्या एका मैत्रिणीचे बोल आठवले। आपल्यासारख्याला पुण्यात टिकायचे असेल तर लाज शरम सोडावी लागते। तिने त्या मैत्रिणीची भेट घेतली। ती परप्रांतीय होती। पुण्यात तग धरण्यासाठी तिने कॉल गर्ल होणे पसंत केले। ती दिव्याला सांगू लागली, सबसे पहले जब मैं पुणे में आई थी तब मेरा यहाँ कोई नहीं था, पर अब मेरे पास दोस्त है, बॉयफ्रेंड है और कुछ अमीर लोग मेरे पहचान के है। अवघड नसतं ग इतकं हे काम। ग्राहक जिथे बोलावेल तिथे जायचं, सेफ्टी ठेवायची आणि निवांत मजा मारायची आणि पेमेंट घेऊन घरी यायचं। बघ माझी लाईफस्टाईल, माझ्याकडे जे नाही ते आहे आता। महागातले मोबाईल, कपडे, गाड़ी आणि बरच काही। ओ छोड़, सबसे जरूरी मैं घर को हर महीने 30,000 भेजती है और घर वालों को कहाँ पता मैं यहाँ क्या जॉब करती हूँ। तिचे शेवटचे वाक्य दिव्याच्या मनात घुसले। विचार करून ती त्या कामासाठी तयार झाली। तिच्या मैत्रिणीने तिला पहिला ग्राहक दिला। दिव्या दिसायला आधीच देसी सुंदरी होती आणि मेकअप करून ती ग्राहकाकडे त्यांच्या फ्लॅटवर जायला निघाली तेव्हा ती तर अधिकच सुंदर दिसत होती। साधारणतः 23ला आली असेल। तिची मैत्रीण तिला म्हणाली होती की सुरुवातीला एखादा बॉयफ्रेंड किंवा मित्र असेल तर त्याच्यासोबत पहिले अनुभव घे, नंतर ग्राहक बघ। पण दिव्याला कुणीच मित्र नव्हता। ग्राहकाच्या फ्लॅट खाली आल्यावर दिव्याने त्याला कॉल लावून फ्लॅट नंबर विचारला, पण तेवढ्यात तिची नजर एका प्रेमी युगलाकडे गेली। फ्लॅटच्या खाली गार्डन मध्ये दोघे गळ्यात हात घालून हसत हसत गप्पा मारत होते। एकमेकांकडे घायाळ नजरेने काय बघणं, एक दुसऱ्याचे हात हातात घेणं असं त्यांचं चालू होतं। दिव्या क्षणभर त्यांच्याकडे बघतच राहिली। तिला वाटलं आपण दिसायला इतकं सुंदर आहोत, अजून वय पण तारुण्यात आहे, आपल्यालाही कुणीतरी नक्की भेटेल, असं कुणीतरी प्रेम करणारं का, म्हणून आपण या घाणेरड्या व्यवसायात यावं। ती तेथून माघारी आली। दुसऱ्या दिवशी तिने पुण्यातून पळ काढला व गावाकडे आली। कहाणी कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।